हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी वैभव स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. मी निघालो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि मी निघालो आहे दिगंबर सर, त्यांची फॅमिली आणि प्रतीकदादा त्यांच्या फॅमिलीबरोबर. आता तुम्हाला दाखवतो कोण कोण असणार आहे. तुम्हाला सांगतो, ऑलरेडी मी खूप लेट झालो आहे आणि ट्रॅफिक एवढं होतं ना. मी वर्सोवा मेट्रोवरून अंधेरीला पोचलो, अंधेरीवरून दादरला आलो आणि दादरवर आलो तर बघतो देवगिरी एक्सप्रेस आलेली. ऑलरेडी मी 10 मिनटं गाडी लेट होती म्हणून पोचलो, नाही तर माझी गाडी चुकली असती. आज आपलं आजचं जेवण आणि रेल्वेतलं जेवण हे दुसरं माझं जेवण असेल. हाय गाईज. हा वैभव आहे, आज लेट आला. तो दिसणार नव्हता तुम्हाला ट्रेन मध्ये, पण आला वेळ. ट्रेन लेट होती म्हणून मी लेट आलो. ट्रेन लेट नव्हती, ट्रेन टाइमवर लेट आला. खायला चालू कर, आता ब्लॉग नंतर बनवूया. ओके चला या जेवायला. ब्लॉग करू आम्ही. सगळ्यांचं जेवण झालं, ताक पिलो आणि झोपी गेलो. सकाळी 5:20च्या टायमाला आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोचलेलो आहे आणि हे बघा सकाळचं असं सुंदर असं वातावरण. आता पोचलेलो आहे. इकडे अजून जुनंच नाव आहे, नवीन नाव अपडेट झालेलं नाही, लवकरच होईल. दिगंबर दादाने 2 दिवस गाडी बुक केलेली आहे आणि पहिल्या दिवशी आम्हाला घ्यायला पण ती गाडी येत होती. तोपर्यंत आम्ही चहा पिऊन घेतोय सगळे. सगळ्यांचं झालेलं आहे, दोघांचंच राहिलंय. आरामात आमचा घेऊन झालेला आहे चहा. विशाल टी नाश्ता सेंटर, छान चहा होता आहे. तुम्ही पण घ्यायला या. काय परवडणार नाही पण तुम्हाला इकडे घ्यायला यायचं म्हणजे 400-500 हौशेला मोल नाही. सफेद पुष्पक विमान आलेलं आणि आता आम्ही निघालेलो आहे. गाडीने 2 दिवस फिरणार आहोत आणि आता आपण कुठे निघालोय? आता डिक्कीत नाही बसणार, मग जय दिगंबर सरांच्या भावांच्या आम्ही घरी पोचलेलो आहे. समोरासमोर घर आहेत आणि घरी पोचलो, सगळे फ्रेश झालो, नाश्ता केला आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं चला आता स्वामींचं जवळच मंदिर आहे तर दर्शन करून येऊया. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हॅलो गाईज, आता छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगरमध्ये आहोत आम्ही आणि इकडे एक स्वामींचा मठ आहे. आम्ही आज निघालोय फिरायला आणि इकडे यायचं कारण सांगतो. म्हणजे दिगंबर दादाला देशमुख इंटरनॅशनल स्कूलमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. आमच्याकडे संध्याकाळी इन्व्हिटेशन असल्यामुळे म्हटलं आता दिवसभर काय करायचं, तर आम्ही निघालोय फिरायला. आता चला तर जाऊयात. नको डोळ्यावर मंडळी. तुम्हाला समोर जो दिसतोय ना, तो किल्ला हे कोणत्याही राजाला त्याच्यावर विजयी होता आला नाही असा दौलताबादचा देवगिरी किल्ला. हा किल्ल्याचा गेट होता पहिला. बॉर्डर, हा ही बॉर्डर. लाल परी लाल. इकडे सगळ्यांचे फोटोशूट झाले आणि इकडे विकास भवन वहिनींना बघा. आता सगळे वा वा वा, एक नंबर, एक नंबर. सगळी वेरूळलेली ना. बंद आहे का? खूप गर्दी. मंदिराच्या परिसरात बरीच दुकानं होती. आता इकडे पेड्याची दुकानं असतील, माळाची दुकानं असतील, शंखांची दुकानं असतील आणि त्यानंतर आम्ही बोलला पहिला व्हिडिओ बनवा.
गणपती बाप्पा सगळ्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे, तर चला आता प्रसाद घेऊयात. घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग आहे. प्रसाद खायला बसलोय. शिवजी बोले बम बम बोले जेवढे शिवायचं नाही बोलले. हर हर महादेव. हर हर महादेव. मंदिराच्या परिसरात एक जुनी विहीर आहे, ती तुम्हाला दाखवतो. आता इकडे बरीच लोक येत नाहीत, असे त्यांचं म्हणणं आहे की इकडे साप वगैरे असतात, तरी कधी कुणी ट्राय करू नका. पण आम्ही जाऊन आलो. अशा जरा थोड्या तुटक मूर्ती आहेत, ओळखता येणार नाहीत. खाली पाणी बघितलं इकडे दिगंबर सर आणि श्वेता दिदी आता विहीर पाहण्यासाठी जात आहेत. बारा जर ज्योतिर्लिंगाची तुम्हाला दर्शन एकत्र करायचे असतील तर हे उत्तम सगळ्यात ठिकाण आहे असं मी ऐकले. आता तर चला बघूयात कसं आहे. आता कळस काय भारी दिसतोय बघा. आता मंदिराचं स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपण आता आत गेल्यानंतर पाहूयात. बाजूलाच या मंदिराला लागून विश्वकर्मा देवाचंही मंदिर आहे. इकडे नंदी आहे आणि हा आहे गाभारा. आता बघूया गाभाऱ्यात काय काय असणार आहे. इकडे बघा आता सगळे असे 12 ज्योतिर्लिंग आहेत, म्हणजे तुम्हाला एकदम 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला इथं घेता येणार आहे. मंदिर खूप छान आहे आणि खूप छान वातावरण आहे इकडचं. आज आमचा एवढा सगळ्यांचा ग्रुप होता आणि आज इकडे आम्ही दर्शन घेतलं, थोडं फोटोशूट करतोय. आणि इकडे बाजूलाच विश्वकर्मा मंदिर आहे. तुम्हाला मगाशी बोललो होतो, तर हे आहे विश्वकर्मा मंदिर. बारा ज्योतिर्लिंगाचं आणि विश्वकर्मा देवाचं दर्शन झाल्यानंतर वाटेवरच भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी. तर चला मंडळी, तुम्हाला दाखवतो मंदिर कसं असणार आहे. मारुती देवाचं दर्शन झाल्यानंतर बाजूला शनिदेवाचं मंदिर आहे, तर त्यासाठी सगळे आम्ही इकडे दर्शन घेतोय. दर्शन झालेले आहेत, तर आता जेवणासाठी थांबतोय. शेके मामा गँग. वाट बघतो म्हणजे ऑलरेडी सगळं आलेलं आहे. भाजीची वाट बघतो आणि बाकी चालू झालं. लोणचं ठेचा आणि बघूया भाजी कधी येते. आल्यावर तुम्हाला तो लवकर कशाला, आता तुम्ही चालू करतो. शेवभाजी, काळा शेवगा. शेळके मामाची शेवभाजी. काय काय मागवले आपण? शेवगा भाजी आहे, काळा मसाल्याची, काळा मसाला आणि शेवभाजी. शेवभाजी. आता ठेव शेळके मामा. शेळके मामा ढाबा. आपले मामा शेळके मामा. आणि तुम्हाला सांगतो झाल्यानंतर सगळे आम्ही जेवलो ना, आता घरी पोचलो. आता ह्यांना विचारूया कसं वाटतंय. आम्हाला तर खूप छान वाटतंय, कारण आम्ही 4 व्हीलर मध्ये आलो. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं. तुम्ही कारण खूप उन्हात आलात तरी पण
तुम्ही 2 व्हीलरवर आलात तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय आता. मला लय भारी वाटतंय आता, काय सांगू. लय भारी आता वाटतंय. इकडे ही जागा दिसते ना, मीच भरणार आहे असं वाटायला. आलोच थोड्या तुम्ही वेळात. आता इथे तुमचं घरी आलो, 10 मिनिटात फ्रेश झालो आणि पुन्हा जर सरांचा तिकडे इव्हेंट आहे देशमुख इंटरनॅशनल स्कूलला, आता तिकडे निघालोय. इकडे सगळ्यांनी थोडा फोटोशूट करून घेतला. आता गाडी पण आलेली आणि काही बाईक्स होत्या, तर बाईक्स आणि गाडी. हॅलो गाईज, तर आता 5:30 वाजले तर आम्ही निघालो एका स्कूलमध्ये. तिकडे सरांचा सत्कार असणार आहे आणि आता इकडे दिसतच असेल तुम्हाला मागं फोटोशूट चालू आहे. आता चला लवकरच आम्ही जाणार आहे स्कूलमध्ये एका इव्हेंटसाठी. आणि आज दुपारी आम्ही काय काय फिरलोय तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला भेटूया स्कूलमध्ये. तयार आहेत. झोपले रे बाबा, काय करायचंय ना सांगा बाबा, जायचंय कामासाठी. चला चला चला. आता आम्ही सगळे देशमुख इंटरनॅशनल स्कूलला निघालोय इव्हेंटसाठी आणि आता पोचलेलो आहे. Become even more special with the presence of our honorable guest. They have taken time out of their busy schedule to be here with us today, and we are truly grateful. To express our gratitude. हॅलो गाईज, तर आता इव्हेंट संपलेला आहे आणि अजून आम्ही देशमुख इंटरनॅशनल स्कूल संभाजीनगरमध्ये आहे. आणि आता आज तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आजचा व्हिडिओ संपूर्ण कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अक्षय, काय सांगशील आजच्या दिवसाबद्दल? नमस्कार, तुमचं सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. थँक्यू. वैभव, मनीष आणि दिगू दादा, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून सहर्ष स्वागत या छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर कसं वाटलं तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन? अरे वा वा, काय सांगणार. छत्रपती संभाजीनगर या नावामध्ये जेवढी ताकद आहे, तर या नावाप्रमाणेच इकडच्या सगळ्या माणसांमध्ये आणि इकडच्या वास्तूंमध्ये नक्कीच ताकद आहे मी म्हणेन. कारण की खूप छान वाटलं. कारण की आजचा प्रवास जर तुम्ही बघितला असेल, इतकं देवदर्शन आणि इतकं आम्ही फिरलोय. कारण की एका दिवसामध्ये एवढं सगळं कव्हर करणं पॉसिबल नव्हतं. आणि छत्रपती संभाजीनगर हे एका दिवसात दाखवण्यासारखी गोष्ट नव्हे. यांना इथे 10 दिवस राहावं लागत पूर्ण संभाजीनगर फिरण्यासाठी. तर एका दिवसामध्ये हे छत्रपती संभाजीनगर तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला खूप टाइम द्यावा लागेल. बघू तरी आम्ही प्रयत्न केला. म्हणजे मीच जय स्वामी समर्थ टीमचा यांचाच सदस्य, मी प्रयत्न केला की एका दिवसात त्यांना काय काय दाखवता येईल. आणि मॉर्निंगला आम्ही निघालो वेरूळ आणि लेणी आज तर बंद होती, बट वेरूळ, खुलताबाद, मग आपण सकाळपासून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जवळच एक स्वामी मंदिर बघितलं आणि त्याला लगतच एक हनुमान मंदिर पण होतं. ते सकाळी 2 दर्शन झाले. त्यानंतर आम्ही आज वेरूळ लेणीचा प्लॅन होता, पण तिकडे लेणीचा प्लॅन नव्हता. पहिले कृष्णेश्वर दर्शन यांचे झाले, बट लेणी बंद असल्यामुळे आम्ही खुलताबादला गेलो. तसंच म्हैसमाळी यांना दुरून असं दाखवलंय. आणि त्यानंतर आम्ही आलोय स्कूलला. आजच्या जे गेस्ट म्हणून आम्हाला बोलवलं होतं इथे, आणि ते पूर्णपणे झालं आहे. तेच. तर कसं वाटलं तुम्हाला हे सगळं अनुभव? मला तर खूप छान वाटलं. तर गाईज, आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.